Next is sexual reproduction. Sexual reproduction always occurs with the help of two germ cells. आता जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तर हे बायपॅरेंटल म्हणू आपण. ओके, जसं असेक्शुअल कसं होतं युनिपॅरेंटल, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे यामध्ये दोन जर्म सेलचं जे आहे फ्युजन होत असतं, मेल अँड फिमेल गॅमेटचं. Female gamete and male gamete are those two germ cells. आणि ज्या दोन जर्म सेलचं फ्युजन होतं त्यामध्ये पहिली जर्म सेल आहे फिमेल गॅमेट आणि दुसरी आहे मेल गॅमेट्स. Two main processes occurs in the sexual reproduction. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमधल्या दोन मेन प्रोसेस आहेत. त्यामधली पहिली प्रोसेस आहे गॅमेट फॉर्मेशन आणि दुसरं आहे फर्टिलायझेशन. फर्स्टली गॅमेट फॉर्मेशन. Gametes are formed by the meiosis. आता सेल डिव्हिजनचे दोन टाईप्स पाहिले आपण, मायटोसिस आणि मिओसिस. तर जे सोमॅटिक सेल्स आणि स्टीम सेल्स त्यांच्यामध्ये काय घडतं, मायटोसिस. आणि जे जर्म सेल्स आहे तर त्यांच्यामध्ये कोणतं सेल डिव्हिजनचा टाईप असतो, मायोसिस. आणि दॅट्स वाय जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेटचं फॉर्मेशन होईल तर तो सेल डिव्हिजनचा कोणता टाईप असेल, मिओसिस. In meiosis, chromosomes number is reduced to half, hence haploid gametes are formed. तुम्हाला आठवत असेल की आपण मायटोसिसला काय म्हणलो होतो, इक्वेशनल डिव्हिजन, आणि मायोसिसला रिडक्शनल डिव्हिजन. तर मायोसिसमध्ये काय होतं की जे क्रोमोझोम नंबर आहेत हे रिड्यूस टू हाफ, म्हणजे ॲक्च्युअल सेल जी आहे ती डायप्लॉइड असते, मात्र गॅमेट्सचे कसे असतात, हेप्लॉइड्स असतात. सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम असतात, 22+X किंवा 22+Y ह्युमन संदर्भात. आणि दॅट्स वाय जे गॅमेट्सची फॉर्मेशन होतं ते गॅमेट्स कसे असतील, हेप्लॉइड गॅमेट्स असतील. नेक्स्ट इज फर्टिलायझेशन. A diploid zygote is formed in this process by union of haploid male and female gametes. आता फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये ज्या डायप्लॉइड झायगोटचं फॉर्मेशन होतं तर हे फॉर्मेशन जे आहे तर यामध्ये युनियन होतं हेप्लॉइड मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्सचं. आता मेल गॅमेट्स अर्थातच ते असतं स्पर्म सेल्स आणि फिमेल गॅमेट्स म्हणजेच oocytes. ओके, तर यांच्या फ्युजननं युनियननं डायप्लॉइड झायगोटचं फॉर्मेशन होणे, दॅट प्रोसेस इज नोन ॲज द फर्टिलायझेशन. The zygote divides by mitosis and embryo is formed. आता वरती आपण पाहिलं की जे गॅमेट्स प्रोड्यूस होतात ते मायोसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजननं प्रोड्यूस होतात. पण एकदा का मेल आणि फिमेल गॅमेट्स जे आहेत तर त्यांच्या फ्युजननं झायगोट तयार झाला तर या झायगोटचं फर्दर डिव्हिजन हे कशानं होतं, मायटोसिस सेल टाईप डिव्हिजन होतं. आणि फायनली कशाचं फॉर्मेशन होतं, एम्ब्रिओचं फॉर्मेशन होतं. The embryo develops to form new individual. आणि फर्दर जे आहे एम्ब्रायोची डेव्हलपमेंट होते आणि न्यू इंडिव्हिज्युअल जे आहे त्याचं फॉर्मेशन होतं. Two parents, that is male parent and female parent, are involved in this type of reproduction. आता हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्यांच्यामध्ये दोन पॅरेंटचा समावेश आहे, मेल पॅरेंट्स आणि फिमेल पॅरेंट्स. ओके, Fusion of male gamete of male parent and female gamete of female parent occurs. आता मेल पॅरेंटचा मेल गॅमेट आणि फिमेल पॅरेंटचा फिमेल गॅमेट, तर या दोन्ही हेप्लॉइड गॅमेटचं काय होतं, फ्युजन होतं. Due to this, new individual always has the recombinant gene of both the parents. आता आपण असेक्शुअलमध्ये पाहिलं होतं की पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग हे एकमेकांच्या काय असतात, आयडेंटिकल असतात. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिकॉम्बिनेशन होत नाही. ती एक कशी प्रोसेस आहे सेल डिव्हिजनची, रॅपिड प्रोसेस आहे, असे काही आपण फीचर पाहिले होते. मात्र जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे तर याचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये दोन पॅरेंटच्या दोन गॅमेट्सचं फ्युजन होत असल्यामुळं जीन्सचा जो टाईप आहे हा कसा असतो, रिकंबाईन टाईप असतो. म्हणजे ऑफस्प्रिंगमध्ये मेल पॅरेंटचे पण काही गुणधर्म असतात आणि फिमेल पॅरेंटचे पण. आणि दॅट्स वाय रिकंबाईन जीन्स जे आहेत तर हे असणं न्यू इंडिव्हिज्युअल्समध्ये हे सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक फीचर म्हणता येईल.
Hence, the new individual shows similarities with the parents for some characters and has some characters different than both parents. आता काही कॅरेक्टर्स हे मेल आणि काही कॅरेक्टर्स हे फिमेल पॅरेंट्सचे आहेत आणि काही कॅरेक्टरच्या संदर्भात काय आहे रिकॉम्बिनेशन, म्हणजे जीनचं रिकॉम्बिनेशन झालं म्हणजे याचा अर्थ काय झाला की पॅरेंट्समध्ये असे पण काही गुणधर्म आहेत की जे दोन्ही पॅरेंट्सपेक्षा ऑफस्प्रिंगमध्ये असे काही गुणधर्म आहेत की जे दोन्ही पॅरेंटपेक्षा सुद्धा काय असू शकतात, डिफरंट असू शकतात. अँड दॅट्स वाय जो न्यू इंडिव्हिज्युअल सेक्शुअल रिप्रोडक्शन या प्रोसेसनं फॉर्म होतो त्याच्यामध्ये पॅरेंट्स संदर्भात काही प्रमाणात सिमिलिटी पण असते आणि काही कॅरेक्टर तो असे पण शो करतो की जे दोन्ही पॅरेंटपेक्षा डिफरंट पण असतात. Diversity in living organisms occurs due to genetic variation. आणि जी आज आपण बघतो की 87 मिलियन्स बरोबर नियर अबाउट व्हरायटीज आहेत है ना, प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या स्पेसीज आहेत. तर 2011चं जे सेन्सेस होतं त्याच्या रिपोर्टनुसार हे की नाही, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ही जी डायव्हर्सिटी आहे, विविधता आहे, तर याच्या मागं जर कोणतं रिझन जर असेल तर ते आहे जेनेटिक व्हेरिएशन. आणि हे जेनेटिक व्हेरिएशन इव्हॉल्युशनला सुद्धा काय असतो, रिस्पॉन्सिबल असतो. Genetic variation helps the organism to adjust with the changing environment and thereby to maintain their existence. ओके, आता आपण या अगोदर नॅचरल सिलेक्शनची थिअरी अभ्यासलेली आहे बरोबर आहे. आणि ॲज वी नो की जेनेटिक व्हेरिएशन जे आहे तर याची काय मदत होते ऑर्गॅनिझमला, की ऑर्गॅनिझम चेंजिंग एन्व्हायरमेंटला काय करतो, ॲडजस्ट करतो. आणि दॅट्स वाय तो त्याचं जे एक्झिस्टन्स आहे, अस्तित्व आहे, हे मेंटेन करत असतो. आपल्याला पाहिलं होतं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट पाहिलं होतं आपण बरोबर आहे का, आणि स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तर चार्लस डार्विनच्या थिअरीचा अभ्यास करताना आपण पाहिलं की चेंजिंग एन्व्हायरमेंटनुसार जो ॲडजस्ट करतो तोच ऑर्गॅनिझम स्वतःचं एक्झिस्टन्स मेंटेन करतो. हे करण्यासाठी त्याच्यामध्ये काय पाहिजे, जेनेटिक व्हेरिएशन. Due to this, plants and animals can save themselves from being extinct. आणि जेनेटिक व्हेरिएशनमुळे काय होतं की प्लांट्स आणि ॲनिमल जे आहेत तर त्यांच्या स्वतःच्या ज्या स्पेसीज आहेत तर त्या नामशेष अर्थातच त्यांचं एक्सटिंक्शन होण्यापासून ते बचाव करू शकतात. जेनेटिक व्हेरिएशन नसेल तर तो ऑर्गॅनिझम स्वतःचं एक्झिस्टन्स या ठिकाणी वाचू शकतो का, नाही, तो एक्सटिंक्ट होऊन जाईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.